वैष्णवी लॉजिस्टिक पार्क या गोदामात अग्नितांडव. जासई व चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणाऱ्या वैष्णवी लॉजिस्टिक या गोदामाला आग लागल्याची घटना सोमवार दिनांक 15 रोजी सकाळी ठीक 9:30च्या सुमारास घडली आहे. सदर आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. या आगीत थोडक्यात कामगार बचावले असल्याची माहिती कामगारांकडून प्राप्त होत आहे. उरण हा ज्वालामुखीच्या तोंडावर असलेला तालुका असून या तालुक्यात केंद्र व राज्य सरकारचे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. त्यात JNPA बंदरावर आधारित मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामांची निर्मिती ही शासकीय नियमांची पायमल्ली करून होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे अनेक वेळा देश परदेशातील मालाची हाताळणी करणाऱ्या सदर गोदामाला आगी लागल्याच्या घटना या वारंवार घडत आहेत. मागील 2 वर्षापूर्वी जासई व चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील वैष्णवी लॉजिस्टिक या मालाची व केमिकलची हाताळणी करणाऱ्या गोदामात स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली होती. या स्फोटात गोदामातील कामगारांना आपले जीव गमवावे लागले होते. यावेळी संबंधित प्रशासनाने गोदाम मालक तसेच संबंधित ठेकेदार यांची पाठराखण करून सदर प्रकरणावर पांघरून घालण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्याच कामगार व रहिवाशांच्या जीवाशी खेळत असलेल्या वैष्णवी लॉजिस्टिक पार्क या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला सोमवारी दिनांक 15 रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी ठीक 9:30च्या सुमारास पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. यावेळी कामगारांच्या सावधगिरीमुळे कामगार थोडक्यात बचावले आहेत. या घटनेची माहिती सिडको JNPA येथील अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच अग्निशमन दलांच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. एकंदरीत वैष्णवी लॉजिस्टिक पार्क या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला वारंवार आग लागल्याची घटना घडत असल्याने जासई चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून गोदाम मालक व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निळकंठ घरत यांनी केली आहे. उरण तालुक्यातील जासई तथा चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील वैष्णवी लॉजिस्टिक या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली असून सदर आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. डॉक्टर उदय कदम, तहसीलदार उरण. महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण.